तर तुम्ही बघितलं असाल आपण घेतलं तर पॉकलँड. तर पॉकलँड आलो तर रात्री. मग काय रात्री 2ला गेलो होतो रात्री झोपायला घरी. मग काय सकाळी लवकर उठून आलो होतो गावात. मग काय ड्रायव्हरला दिलं उठून. मग आपण पण आता सामान आणायला जायचं होतं कारण आज पूजा करायची होती गावात. मग काय पेढे आणायला गेलो चाललो होतो. पहिले तर आपण साईबाबाचं दर्शन घेऊन कारण आपल्या दर कामास सुरुवात साईबाबाकडून होती. मग आलो होतो हारच्या दुकानात हार घेण्यासाठी. आता हार तर भरपूर घ्यायचे होते कारण सगळ्या गाड्यांना हार घ्यायचे होते आणि मशीनला तर मोठा हार घ्यायचा होता. आपण तर हा हार घेतला होता लाल कलर. मग काय नंतर आलो होतो पेढे घ्यायला. मग काय भूक लागली होती सकाळी. मग समोसे खाल्ले. मग पेढे घेऊन परत निघालो होतो घरी जाण्यासाठी. पण घरी जाता जाता लक्षात आलं की नारळ घ्यायचं होतं ना. आम्ही तर इतकं सामान घेतलं होतं गाडीवर की गाडीवर सुद्धा मावाना. मग काय घरी आलो. घरी आल्यावर आपल्याला आवरायचं होतं. सामान तर इतकं आणलं होतं इस्त्रीचं कपड्यांचं इतकं. मग काय आलो गावात फायनली इतकं मजा येत होती ना असं फिलिंग येत होती कारण लय दिवसांनी. मग काय गावात मस्तपैकी पॉकलँडची पूजा सुरू करायची होती. मग पॉकलँड इतकं भारी दिसत होतं. गावात सगळे गावातले आले होते. मग काय आपण पण आरती गुरु पण येले होते. पूजा पण चालू केली होती. सगळे गावातले येले होते पूजा करण्यासाठी. मग काय आपण पूजा करून आता घरी जाणार. पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे पॉकलँडची 1 दिवसाची कमाई किती आहे.